जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। काकोळा तालुका मुक्ताईनगर येथील रहिवासी मेंढपाळ नामदेव चोपडे, भरत मदने, भोजू मदने, ज्ञानेश्वर मदने या सर्व मेंढपाळ बांधवांचे एकत्रितरित्या सुमारे 90 ते 100 मेंढी पशुधन उष्माघातामुळे थेरोळा शिवारात मृत्युमुखी पडले। यामुळे सदरील मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। हतबल झालेल्या मेंढपाळांना घटनास्थळी भेट देऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह 7 ते 8 जणांची टीम, मंडळ अधिकारी, तलाठी यांना सोबत घेऊन पाहणी केली। तसेच तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना देऊन आमदारांनी या घटनेची माहिती व्हिडिओ कॉलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री डॉक्टर राधाकृष्णन विखे पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना दिली। सोबतच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देखील भ्रमणध्वनीद्वारे कळविले। शासन व प्रशासन आपणास सर्वतोपरी हवी ती मदत करेल, आम्ही आपणासोबत आहोत या आधारवड शब्दात मेंढपाळ बांधवास दिलासा देत आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करून स्वतः घटनास्थळी थांबून पंचनामे व मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करून घेतले। यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील, विभाग प्रमुख विनोद पाटील, पंकज पांडव, रणजित शेठ गोयंका, सतीश नागरे, विनोद चौधरी, दीपक वाघ, दिलीप बोलानकर, अविनाश वाडे, पंकज धाबे, राहुल खिराळकर, पांडुरंग तांबे, योगेश मुळक, गणेश सोनवणे, विष्णू पाटील, शेख फारूक, जावेद खान यांच्यासह परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हो, आपले लोकप्रिय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका, ही विनंती। धन्यवाद।